नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. छगनराव भुजबळ तसे पाहिले तर पूर्वश्रमीचे शिवसैनिक, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे खंदे समर्थक आणि एक मराठी आवाज आणि एक कडवट शिवसैनिक अशी त्यांची जबरदस्त ओळख. मुंबईचे प्रथम महापौर होण्याचा मान सुद्धा छगन भुजबळांना आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि छगन भुजबळ यांचं अतिशय प्रेम होतं. छगन भुजबळांवर बाळासाहेब ठाकरेंचं संबंध अतिशय निकटवर्तीय होते. त्यांच्यावर जबरदस्त विश्वास होता आणि विधानसभा पण त्यांनी नंतर माझगावमध्ये लढवली, आमदार झाले. विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी पण शिवसेनेने त्यांची नियुक्ती केली. विधानसभेमध्ये पण त्यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा मान ठेवला आणि त्या पदाला न्याय सुद्धा मिळवून दिला. विरोधी पक्ष नेते असताना छगन भुजबळांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली, अनेक समस्यांना वाचा फोडली. मग ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर असेल, ओबीसींच्या मुद्द्यावर असेल किंवा गोरगरिबांच्या अनेक शहरी भागातील समस्या असतील, याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात छगन भुजबळांनी त्यावेळेस काम केलं. पण दुर्दैवाने नंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि छगन भुजबळांचं काहीतरी बिनसलं आणि त्यांनी काँग्रेसमध्ये काही आमदार फोडून, त्यांनी शिवसेनेचे आमदार फोडून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये पण त्यांचं जेवढं शिवसेनेत मानाचं स्थान होतं तेवढं त्यांना मिळालं नाही. पुढे जाऊन ते बाळा नांदगावकरांच्या करवी मुंबईमध्ये हरले आणि जेव्हा विदेशी मुद्द्यावर शरद पवारांनी काँग्रेसमधून आपला नवीन पक्ष स्थापन केला, काँग्रेस सोडली किंवा काँग्रेसनी त्यांना काढून टाकलं, जे काय असेल ते, पण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी पक्षाची जेव्हा स्थापना केली तर तेव्हा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमधून शरद पवारांबरोबर येण्याचा मान सुद्धा छगनराव भुजबळांनी घेतलेला आहे. म्हणजे भुजबळांनी शरद पवारांना पण जेवढं बाळासाहेब ठाकरेंना ते मानायचे, त्यानंतर ते शरद पवारांना मानायला लागले आणि शरद पवारांना सुद्धा ते आजही दैवत समजतात किंवा समजत होते. आणि मग राष्ट्रवादीची स्थापना झाली, राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले, राष्ट्रवादी मोठा होऊ लागला. शरद पवारांनी त्यांना जेव्हा सत्तेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आली त्यावेळेस शरद पवारांनी छगन भुजबळांना या राज्याचं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असं खातं दिलं. नंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम पण सांभाळलं. असे अनेक विविध मंत्रिपद छगनराव भुजबळ यांनी सांभाळलेले. महात्मा फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेशी नेहमी संलग्न असणारे किंवा त्यांच्या विचारधारेने प्रेरित झालेले छगनराव भुजबळ आजही समता परिषदेच्या एका विचारधारेने प्रेरित झालेले. महात्मा फुलेंचा त्यांच्यावर फार मोठा पगडा आहे आणि ओबीसी समाजाचं नेतृत्व पण एक काळी छगन भुजबळ करायचे. तेव्हा
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ओबीसींचे ते पण नेते होते आणि दोघं मिळून ओबीसींना न्याय देण्याचं काम नेहमी राज्यामध्ये हे दोन नेते करायचे. आज मुंडे साहेब हयात नाहीये, या गोष्टीची नक्कीच उणीव भासते किंवा ओबीसींना न्याय देण्यामध्ये कुठंतरी कमतरता भासते. ओबीसींचा आवाज कुठंतरी राज्यामध्ये कमी पडतोय किंवा ओबीसींवर अन्याय होतोय अशी शक्यता वाटायला काही हरकत नाही. तरी पण भुजबळ साहेब नेहमी ओबीसींचा आवाज बनलेला आहे. आजही भुजबळ साहेब ओबीसींच्या बाबतीत माघार घेत नाही. आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. राष्ट्रवादीतून हे जे 9 लोक आहे हे सरकारमध्ये शिंदे सरकार आणि भाजप सरकारमध्ये सामील झाले. त्यामध्ये छगन भुजबळांचा पण नंबर आहे. छगन भुजबळांनी 2 नंबरची शपथ घेतली. अजित पवारांनी 1 नंबरची, दुसरी शपथ छगन भुजबळांनी घेतली. म्हणजे या 9 लोकांमध्ये सिनियर मोस्ट छगन भुजबळ आहेत आणि आजही त्यांना राष्ट्रवादीमध्ये मान शरद पवारांकडे होता, अजित पवारांकडे बी त्यांना मान आहेत. अजून स्पष्ट नाही. राष्ट्रवादीचे काही लोक अजूनही बी शरद पवारांना दैवत वगैरे समजतात आणि शरद पवारच आमचे नेते किंवा शरद पवार गटातील लोक आजही अजित पवार आमचे नेते अशा पद्धतीचं वक्तव्य करतात. एकमेकांवर वारंवार टीका न करता किंवा शरद पवारांवर अजूनही अजित पवार गटाच्या लोकांनी जहरी टीका वगैरे केलेली नाही, अजूनही टाळतात. पण मध्यंतरी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत मोठा प्रश्न तयार झाला होता. जालन्यामध्ये जरांगे पाटील उपोषणाला बसलेले होते. आंदोलन झालं, पोलिसांचा लाठीमार झाला, पोलिसांवर पण आंदोलकांनी दगडफेक केली. त्याच्यामध्ये अनेक प्रश्न तयार झाले, अनेक लोक जखमी झाले, आंदोलक जखमी झाले, पोलिसही जखमी झाले. पण त्याचा राजकारण्यांनी मोठा इश्यू तयार केला. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यामध्ये कोणाचं दुमत असायला काही कारण नाही. पण राजकारणाशी राजकारण करायचं. आजपर्यंत 11 मुख्यमंत्री मराठा समाजाचे होऊन गेले. या 11 मुख्यमंत्र्यांना आपल्याच समाजाला आरक्षण देण्यासाठी कुणी अडवलं होतं, हा पण एक मूळ प्रश्न तयार होतो. आणि मागण्या ज्या करायच्या त्या लोकशाहीमध्ये कुणीही करू शकतं. आंदोलनं करू शकतात, आंदोलनं चिघळतात आणि हे आंदोलन थोड्याफार प्रमाणात चिघळलं, त्याला राजकीय पक्षांनी वेगळं वळण दिलं आणि मग जे काय आरक्षण आपल्याकडं 50-52% काहीतरी आरक्षण आहे आणि 50%च्या वर आरक्षण देऊ नये किंवा ते टिकत नाही. सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की त्याच्यावर आरक्षण टिकत नाही. आपण जरी आरक्षण दिलं, गव्हर्नमेंटने जरी आरक्षण जाहीर केलं तरी हे आरक्षण टिकत नाही. सुप्रीम कोर्ट त्याला 2 मिनिटात रद्द करणार अशी परिस्थिती निर्माण होते. तरी पण फडणवीस सरकारने हे 16% आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं. हे या महाविकास आघाडीच्या सरकारला ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता आलं नाही. फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं, हायकोर्टात ते टिकवलं. पण उद्धव ठाकरे सरकारला ते आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवता आलं नाही. याचा मराठा समाजाला फार मोठा फटका बसतोय.
पण मग हे आंदोलन चिघळलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठ्या प्रमाणामध्ये टार्गेट होत होतं किंवा याच्यामध्ये ओबीसी वर अन्याय करून द्यायचंय का आरक्षण, कशातून द्यायचंय, या सगळ्या गोष्टी अनेक प्रश्न तयार होतात. मग ज्या पद्धतीनं मराठा समाजातील पण अनेक लोक भाजपमध्ये पण आहे, राष्ट्रवादीमध्ये किंवा शिंदेच्या शिवसेनेत आहे, त्यांनी फडणवीसांना जेवढी साथ दिली नाही तेवढी साथ छगनराव भुजबळ यांनी फडणवीसांना दिली. ओबीसीचा ज्या मागण्या आहेत किंवा ओबीसींवर जो अन्याय होतोय किंवा ओबीसी मराठा समाजाला आरक्षण द्या, पण ओबीसींवर अन्याय होता कामा नये. ओबीसीच्या 27% आरक्षणामधून 1% सुद्धा मराठा समाजाला देता येणार नाही. मराठा समाजाचं जे आरक्षण आहे हा वेगळा विषय आहे. अशा पद्धतीचं जे काही मागणी, जी काही बचावात्मक पवित्रा घेतल्यामुळं छगनराव भुजबळांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यावर भाष्य किंवा ओबीसी समाजाला जाग करण्यामध्ये जे यश आलं, त्यामुळं जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे याची तीव्रता कमी झाली आणि कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही या गोष्टीची काळजी सरकारने नक्की घेतली पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मुसलमान समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, वंजारी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसींवर अन्याय पण झाला नाही पाहिजे, ही काळजी घेण्याचं काम सरकारचं आहे. त्यामुळं फडणवीसांना छगन भुजबळांनी चांगली मदत केली असंच म्हणावं लागेल. मागे 1 महिन्यापूर्वी शरद पवारांनी दुसरं कोणाला टार्गेट केलं नाही, पहिली सभा येवल्यामध्ये घेतली आणि येवल्यामध्ये सभा घेऊन शरद पवारांनी सांगितलं का लोकांना का मला माफ करा, मी माफी मागायला आलोय, मी तुमच्याकडे माफी मागतो की मी छगन भुजबळांना इथं उमेदवारी दिली. त्यामुळं शरद पवारांनी छगन भुजबळांना टार्गेट केलं. शरद पवारांनी नंतर बीडमध्ये सभा घेतली, तिथं मुंडेंना टार्गेट केलं, धनंजय मुंडेंना, आणि कोल्हापूरमध्ये घेऊन हसन मुश्रीफांना टार्गेट केलं. पण आजपर्यंत शरद पवारांनी बारामतीमध्ये सभा घेऊन अजित पवारांच्या विरोधात एक ब्रश शब्द सुद्धा काढलेला नाही. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये छगन भुजबळांनी जे बीडमध्ये भाषण केलं, आजपर्यंत अजित पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे संबोधन छगन भुजबळांनी बीडच्या सभेत केलं ते आजपर्यंत कुठल्याही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी किंवा प्रवक्त्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी केलेलं नाही, ते छगन भुजबळांनी केलं. म्हणजे शरद पवारांशी डायरेक्ट पंगा घेण्याचं काम हे छगनराव भुजबळांनी घेतलेले. त्यावेळेस त्यांनी विधान केलं की 1993 मध्ये जे काही तेलगी प्रकरण होतं, मी गृहमंत्री होतो, मी तपास केला, मी मोका लावला, कठोर तर कठोर कारवाई केली, त्याला अटक झाली आणि काही दिवसांनी पेपरबाजी झाली, माझा विरोधकांनी राजीनामा मागितला, तुम्ही लगेच मला बोलवून सांगितलं का राजीनामा देऊन टाका. माझा राजीनामा घेण्याचं काय कारण होतं?
माझी काय चूक झाली होती का तुम्ही माझा राजीनामा घेतला? तरी आम्ही तुमच्या शब्दावर राजीनामा दिला. आजपर्यंत कुठली गोष्ट मी तुमच्या विरोधात बोललो नाही. आणि तुम्ही मुंबईवरून निघाले आणि येवल्यामध्ये सभा घेतली. याचं कारण काय? आमचं कुठं चुकतंय? तुम्ही बीडमध्ये येतात, धनंजय मुंडेच्या विरोधात सभा घेतात, माझ्या विरोधात सभा घेतात, कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफांच्या विरुद्ध सभा घेतात. आम्ही ओबीसी म्हणून आमच्या विरोधात सभा घेतात का, असा सवाल छगनराव भुजबळांना, शरद पवारांना विचारायचा होता का? हा पण एक मनामध्ये विचार नक्कीच येतो. आणि मग तुमच्या पण अनेक चुका झाल्या असतील, तुमच्यावर पण अनेक आरोप झाले असतील. तुम्ही कधी राजीनामा दिला? तुमच्याकडे कोणी राजीनामा मागितला किंवा तो तुम्ही दिला का? या गोष्टीचा पण आदरणीय शरद पवार यांनी विचार केला पाहिजे, असं छगनराव भुजबळांनी ठणकावून सांगितलं. जे आजपर्यंत जे अजित पवार किंवा अजित पवार गटाचा कुठलाही कार्यकर्ता, नेता शरद पवारांच्या बाबतीत इतकं कडवट बोलला नाही, इतकं कडवट छगनराव भुजबळ यांनी बीडच्या सभेमध्ये अगदी ठणकावून शरद पवारांचा समाचार घेतला. पण ही गोष्ट लोकांच्या विचारात आली नाही. अजित पवारांना एक प्रश्न पत्रकारांनी विचारला असता की छगनराव भुजबळांनी एवढी टीका शरद पवारांवर केली, त्यावर अजित पवार म्हणाले की माझ्याकडे तो बोंगा समोर होता, त्यामुळे मी ते छगनराव भुजबळ काय म्हणाले ते मी ऐकलं नाही. जे अजित पवारांना पण अपेक्षित नव्हतं की छगनराव भुजबळ शरद पवारांवर इतकी डायरेक्ट टीका करतील. यामुळं आता जो ओबीसींचा जे काही इश्यू किंवा 2-4, 5-7 दिवसापूर्वी जी कॅबिनेटची मीटिंग झाली, त्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये ओबीसीचा जे काही आकडेवारी ठेवण्यात आली, त्यामध्ये छगनराव भुजबळ होते, अजित पवार होते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री. कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये जे आकडे दिले त्या आकड्यांमध्ये जी काही तफावत आढळली, मग ती नोकऱ्यांमध्ये असेल किंवा बढतींमध्ये असेल, या गोष्टी छगनराव भुजबळांनी समोर ठेवल्या. त्या अजित पवारांना पटल्या नाही, अजित पवारांनी त्या नाकारल्या. पण छगन भुजबळांनी त्या गोष्टीवर, त्या आकड्यांवर ठाम असल्यामुळं अजित पवारांचं आणि छगन भुजबळांचं आवाज एकमेकांवर चढला, तू मैमय झाली, संबंध थोडेफार ताणले. त्याच्या बातम्या झाल्या, फुटेज आलं, न्यूजला बातम्या झाल्या. असं वाटतंय की एकंदरीत भुजबळ आता नरेंद्र मोदींच्या विरोधात एक शब्द पण बोलत नाही. देवेंद्र फडणवीसच्या बाबतीत खूप चांगलं बोलतात. सरकारला अडचणीत आणण्याचं काम ते आता करत नाही. शिवाय जे काही मी मगाशी जे सांगितलं की जे जरांगे पाटील किंवा मराठी समाजाचं जे आंदोलन आहे, त्याची तीव्रता कमी करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये छगन भुजबळांनी केलं. आणि देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्षरित्या जी ओबीसी समाजाच्या ज्या काही गोष्टी, मागण्या आणि ओबीसी समाजाचं पण एक आंदोलन उभं राहील अशा पद्धतीची जी मांडणी केली, त्यामुळं अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीसांना छगन भुजबळांनी मदतच केली असं म्हणायला हरकत नाही. आणि
स्तुती फडणवीसांची पण स्तुती करतात, देवेंद्र फडणवीसांची तर ठीक आहे, पण नरेंद्र मोदींची पण छगन भुजबळ आता स्तुती करायला लागलेत आणि त्यांना पण पालकमंत्री, नाशिकचं पालकमंत्रीपद हवंय. मोठ्या प्रमाणामध्ये ते मंत्री झाल्यापासून पालकमंत्री होण्यासाठी त्यांचा पण प्रयत्न आहे. आता पालकमंत्र्याचा तिढा काही दिवसापूर्वी सुटला, पण तो अर्धवट सुटला असं म्हणायला हरकत नाही. पुण्याचं पालकमंत्रीपद अजितदादांना गेलं आणि नाशिकचं पालकमंत्रीपद पण छगन भुजबळांना पाहिजे, त्याचा तिढा अजून सुटलेला नाही. म्हणजे एकंदरीत अजित पवारांनी स्वतःचं पालकमंत्रीपद घेऊन छगनराव भुजबळांना पालकमंत्रीपदापासून वंचित ठेवलंय का, हा प्रश्न पण उपस्थित होतो. आणि कधी कधी असं वाटतंय की छगन भुजबळ जरी आज राष्ट्रवादीत असले, काही दिवसापूर्वी ईडी सीबीआय त्यांच्या पाठीमागे होती. 1.25 वर्ष ते 2 वर्ष जेलमध्ये पण जाऊन आलेले आहेत. अनेक केसेस त्यांच्या पाठीमागे, प्रॉपर्ट्या जप्त आहे आणि अजून बऱ्याच प्रकारच्या केसेस त्यांच्यावर सुरू आहेत. ते अजून पूर्णपणे दोषमुक्त नाही. पण देवेंद्र फडणवीसांबरोबरची जवळीक, मोदींची स्तुती, असं वाटतंय की छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील का, किंवा छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर आहेत का, असा सवाल पण नाशिकची जनता विचारते. येणाऱ्या काळामध्ये अनेक गोष्टी स्पष्ट होतील.